न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा। पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ माई यांचे आयुष्य, कार्य आणि विचार बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची वास्तू आणि वस्तू जतन करून पुण्यातील मांजरी येथील संमती बाल निकेतन संस्थेत माई निवास नावाने संग्रहालय तयार केले असून याचे उद्घाटन न्यायाधीश शिवकुमार डिगे, न्यायाधीश मुंबई हायकोर्ट यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक खाडे, प्रसिद्ध उद्योजक, प्रमुख पाहुणे जसविंदर सिंग नारंग, सीओ बिलू पुनावाला फाउंडेशन हे, तसेच ममता सिंधुताई सपकाळ, अध्यक्षा सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन आणि शिक्षण संस्था पुणे, तसेच माई परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते। सिंधुताई सपकाळ यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस, बालदिन आणि दिवाळी पाडवा असा त्रिवेणी योगाचे औचित्य आयोजित करण्यात आलेल्या या उद्घाटन समारंभास दिलीप मुरकुटे, संस्थापक, बाणेर नागरी पतसंस्था मर्यादित बाणेर, सागर पेडगिलवार, सेल्स अँड मार्केटिंग पेडगिलवार कॉर्पोरेशन, ॲडव्होकेट ज्ञानेश शहा, वृषाली रणधीर, प्राचार्य नेसवाडिया कॉलेज, विनय सपकाळ, मदर ग्लोबल फाउंडेशन, स्मिता पानसरे, ममता बालसदन यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर हजर होते। तसेच सिंधुताई यांच्या तीनही संस्थांचे सासवडच्या ममता सदन मधील मुली, तसेच शिरूरच्या मनशांती छत्रालयातील मुले हे सगळे मिळून 150 जण या कार्यक्रमासाठी आज एकत्र आले होते। न्यायाधीश शिवकुमार डिगे म्हणाले की दिवाळीचा सण म्हटलं की आपण दिवे लावतोच। दिवा म्हणजे अंधकार दूर करणारा। माईंनी हजारो अनाथांच्या जीवनातील अंधकार दूर केला। माईंचं कार्य या आकाश दिव्यासारखं होतं। त्यांनी फक्त एक परिसर नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हा देश उजळून टाकला। हे कार्य खूप मोठं आहे। माईंचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे। असं म्हणतात की अमृत प्यायल्याने माणूस अमर होतो, परंतु माई जरी आज हयात नसल्या तरी त्यांच्या कार्याने आणखी अमरत्व मिळणार आहे। त्यांचं कार्य शेकडो वर्ष पुढे चालणार आहे। माई अनेक संस्थांच्या पदाधिकारी होत्या, अध्यक्ष होत्या। मला माईंच्या रूपाने माणसांमधील देवी भेटली। त्या नेहमी मला लेकरा अशी हाक मारत। कोण बनेगा करोडपती कार्यक्रमात अमिताभ बच्चन हे माईंच्या पाया पडले। त्यानंतर त्यांनी मला भारावून फोन केला। मी माईंना म्हटलं, अमिताभ बच्चन हे सिनेमाच्या पडद्यावरचे सुपरस्टार आहेत, तुम्ही तर लोकांच्या खऱ्या जीवनातील वास्तवातील हिरो आहात। नाना पाटेकरांची आणि माईंची घडवून आणलेली भेट, लालबागच्या गणपतीला माईंना घेऊन गेल्यावर माईंच्या दर्शनाला लागलेली भली मोठी रांग, अशा अनेक आठवणींना न्यायाधीश शिवकुमार डिगे यांनी उजाळा दिला। अशोक खाडे सिंधुताई सपकाळ यांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले, माईंचे आणि माझे नाते माय लेकरासारखं होतं आणि मी माई एकाच ताटात जेवायचो। तिच्या पदराला मी माझा हात पुसायचो। मी माझ्या आईसाठी जगलो। मी आईसाठीच उद्योजक झालो। जे काही झाले ते आईसाठीच झालो। माई माझ्या घरी यायची, माझ्या आईला भावंडांना भेटायची। माझ्या आईला सिंधुताई सपकाळ कोण आहे हे माहीत नव्हतं, पण महाराष्ट्रभर मी गाजलो ते केवळ माईंमुळेच। ती प्रत्येक भाषणात माझा उल्लेख करायची। आज माई जरी आपल्यात नसली तरी तिचे कार्य पुढे नेण्यासाठी जिवंत असेपर्यंत मी साथ देणार आहे। या माई निवास संग्रहालयामुळे सिंधुताईंच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे, तसेच पुढच्या पिढीलाही माईंचे कार्य समजणार आहे। प्रास्ताविक भाषणात ममता सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की माईंचे हे अमृत महोत्सवी वर्ष आज त्या असत्या तर मोठ्या सभागृहामध्ये कार्यक्रम झाला असता, लाखोंनी शुभेच्छा आल्या असत्या। त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा म्हणून उद्याच्या पिढीला माईंचे जीवन काय होतं हे बघायला मिळण्यासाठी तिच्या अनेक वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। माई जरी आज नसल्या तरी त्यांचा वारसा आज आपण सोबत घेऊन जातोय, जपतोय, पुढे घेऊन जातोय, याचा अभिमान आहे। मागील वर्षी आम्ही इथे माईंची मूर्ती बसवली तेव्हा बऱ्याच जणांनी आम्हाला विचारलं की तुम्ही माईंची मूर्ती बसवली तर मग माईंची रूम का नाही उघडत? माईंच्या रूमचे आम्हाला दर्शन घेता येईल, माईंच्या रूममध्ये जाता येईल। कुठेतरी माझ्या मनात विचार येत राहिला की माईंची रूम सगळ्यांसाठी खुली केली पाहिजे, सगळ्यांना दर्शन मिळालं पाहिजे, कारण माईंचं साधेपणा काम असं होतं की लोकांपर्यंत थेट गेलं पाहिजे। लोकांना माहीत व्हावं की माई कशा जगत होत्या। जेव्हा मी माईंच्या वस्तू संग्रहालयात ठेवायच्या म्हणून शोधत होतो, मला काही सापडलं नाही। एक प्लास्टिकचा आरसा सापडला, एक कंगवा सापडला, एक टिकलीची डबी सापडली। मला असा प्रश्न होता की संग्रहालयात काय ठेवू, कारण बऱ्याच ठिकाणी आपण संग्रहालयात जातो, आपल्याला अनेक वापरातल्या अनेक वस्तू पाहायला मिळतात, पण
माईंचं असं काहीच सापडलं नाही. मला माईंच्या कपाळात एखादे अवॉर्ड किंवा सन्मानपत्र सापडायचं, तिचं स्वतःचं असं काहीच नव्हतं. हे वेगळेपण लोकांसमोर यायला पाहिजे म्हणून माईंचे जे जे माझ्याजवळ होते ते सगळं या माई निवासमध्ये ठेवलेलं आहे. मनीषा नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले. नमस्कार, मी ममता सिंधुताई सपकाळ. आज 14 नोव्हेंबर बालदिन आणि दिवाळी पाडवा हे जे 3 योग जुळून आलेत, ह्या मुहूर्तावर आम्ही माई जिथे राहायला होत्या, जिथे निवासस्थान होतं माईंचं, सन्मती बालनिकेतन मांजरी बुद्रुक इथे, ते आपण सगळ्यांसाठी ओपन केलेलं आहे. इथे एक छोटंसं म्युझियम केलं आहे माईंच्या आठवणींचं, माईंच्या वस्तूंचं, ज्यामध्ये माईंच्या थोड्याफारच वस्तू म्हणता येतील, कारण त्यांच्या गरजा अतिशय कमी होत्या. म्हणजे एक प्लास्टिकचा आरसा, एक कंगवा आणि टिकल्यांची डबी वगैरे असं सामान आम्हाला मिळालं आहे. पण जे काही मिळालं आहे, म्हणजे तिच्या वह्या, तिच्या प्रवासाच्या डायऱ्याज, तिची साडी, तिला मिळालेले पुरस्कार, हे सगळं आम्ही इथे संग्रहित केलेलं आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की माईंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने, माईंवर जीव असणाऱ्या प्रत्येकाने इथे यायला हवं आहे. मी स्थळ सुरुवातीला सांगितलेलंच आहे की सन्मती बालनिकेतन मांजरी बुद्रुक पुण्यामध्ये ही आमची संस्था आहे. आणि ह्याच्या 4थ्या मजल्यावर आपण माई निवास म्हणून माईंसाठी हे म्युझियम आत्ता सुरू केलेलं आहे, म्हणण्यापेक्षा निर्माण केलेलं आहे आपण हे. दुसरी गोष्ट म्हणजे माईंवर सगळ्यांनी खूप प्रेम केलं, माईंना भरभरून दिलं, ज्यातून ह्या सगळ्या संस्था तयार झाल्या. पण माईन गेल्यानंतर थोडा एक फरक पडला आहे. तर माझी विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही पुन्हा एकदा यायला हवं आहे. आम्ही ज्या पद्धतीने काम करतो हे पुन्हा एकदा तुम्ही बघायला हवं आहे. आणि तुमच्या विश्वासाला जर आम्ही पात्र ठरलो, जर सार्थ असेल आमचं हे काम करणं, तर तुम्ही पुन्हा एकदा माईंच्या परिवाराला जोडून घ्यायला हवं आहे. तर माझी ही विनंती आहे की तुम्ही इथे या मांजरीला, सन्मती बालनिकेतनमध्ये आमचं काम बघा, माईंचं म्युझियम बघा. वेळ सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुलं असणार आहे. विनामूल्य आहे, कारण हे अमूल्य आहे, त्यामुळे हे विनामूल्यच असणार आहे. आणि 7ही दिवस आमचं ऑफिस आणि हे म्युझियम सुरू असणार आहे. तेव्हा या आणि आम्हाला जॉईन व्हा. धन्यवाद. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.